नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द गावात श्री विठ्ठल रुक्मिणी उत्सव तपोपूर्ती सोहळा होत आहे साजरा भक्तिमय वातावरणात। पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द पोस्ट ONGC पनवेल रायगड या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी उत्सव तपोपूर्ती सोहळा वर्ष 12वे साजरे होत आहे। श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने स्वानंद सुखनिवासी आप्पा माऊली, स्वानंद सुखनिवासी भागोजी महाराज पाटील, स्वानंद सुखनिवासी वामन बाबा या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तपोपूर्ती सोहळा संपन्न होत आहे। त्याकरता भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा लाभ घेण्यासाठी उसरली ग्रामस्थ मंडळाच्या आग्रहाचे निमंत्रण आहे। तपोपूर्ती सोहळा म्हणजे एखादे धार्मिक व्रत, कथा, सप्ताह किंवा साधना पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जाणारा आनंद उत्सव, ज्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजने आणि महाप्रसाद असे कार्यक्रम असतात, जे साधनेची सांगता आणि आत्मिक उन्नतीसाठी साजरे केले जातात। जसे की सप्ताहाची सांगता झाल्यावर त्यामध्ये भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह किंवा अन्य धार्मिक ग्रंथांचे वाचन पूर्ण केले जाते। या सोहळ्यामध्ये सद्गुरू किंवा प्रवचनकार संत महंतांची शिकवण सांगतात, ज्यामुळे आत्मिक शांती मिळते। एकत्र येऊन नामस्मरण करणे, भजन म्हणणे आणि सकारात्मक वातावरण राहणे यावर इथे भर असतो। तपोपूर्ती सोहळा केवळ कार्यक्रम नसून तो एक साधनेचा कळस मानला जातो। अनुष्ठान केलेल्या धार्मिक अनुष्ठानानंतर या साधनेची ऊर्जा, आशीर्वाद सर्वांना मिळावेत, त्यामागचा मुख्य उद्देश असतो। त्यानिमित्ताने कुटुंबे, नातेवाईक, भक्त एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि कौटुंबिक बंधने घट्ट होतात। पनवेल तालुक्यातील उसरली गावातील ग्रामस्थांच्या आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीने यावर्षी भव्य दिव्य तपोपूर्ती सोहळा आणि वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तब्बल 5 दिवस चालणारा हा सोहळा म्हणजे 22 डिसेंबरपासून सुरू होणार असून 26 डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उसरली गावाचा परिसर दुमदुमणार आहे। गावातील मंदिर समिती आणि समस्त ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली असून पंचक्रोशीतील भाविकांनी या महासोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजता गाथापारायण श्री संत तुकाराम महाराज, हरिभक्त पारायण शंकर महाराज आंग्रे शिवकर, 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 8 समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर संगमनेर यांचे कीर्तन। मंगळवार दिनांक 23 डिसेंबर सकाळी 7 ते सायंकाळी 4 संगीतमय भव्य गाथा पारायण सोहळा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 शिवचरित्रकार हरिभक्त पारायण कैलास महाराज निचिते यांचे कीर्तन। बुधवार दिनांक 24 डिसेंबर सकाळी 7 ते सायंकाळी 4 संगीतमय भव्य गाथा पारायण सोहळा, सायंकाळी 5 ते 6 आणि हरिपाठ सायंकाळी 7 ते 9 हरिभक्त पारायण श्रीराम महाराज ठाकूर पंढरपूर यांचे कीर्तन। गुरुवार 25 डिसेंबर सकाळी 7 ते 4 सायंकाळी संगीतमय भव्य गाथा पारायण सोहळा, सायंकाळी 4 वाजता दिंडी प्रदक्षिणा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, तसेच सायंकाळी 7 ते 9 हरिभक्त पारायण महादेव महाराज राऊत बीड यांचे कीर्तन होईल। शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर सकाळी 10 ते 12 वाजता काल्याचे कीर्तन, हरिभक्त पारायण ॲडव्होकेट कृष्णा महाराज चौरे आजरेकर फडाचे उत्तराधिकारी श्री क्षेत्र पंढरपूर, मृदुंगमणी हरिभक्त पारायण ओमकार पाटील कसलखंड, हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज पौल आळंदी, गायक हरिभक्त पारायण पंढरीनाथ पाटील मोहो, बबनबुवा मडवी उमरोली। तरी समस्त भाविक भक्तांनी, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आणि वारकरी बंधूंनी या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा। तसेच हा कार्यक्रम सुंदररित्या संपन्न होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती समस्त ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उसरली खुर्द, पनवेल।